बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलेलं आहे ते जगातलं सर्वश्रेष्ठ असं संविधान आहे असं या ठिकाणी मी सांगू इच्छिते। आणि एवढे गौरवशाली इतिहास देणारे छत्रपती शिवाजी महाराज असो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, गौरवशाली इतिहास देणारे महापुरुष आपल्या ठिकाणी जन्मलेले आहेत, जन्म घेतलेला आहे भारतामध्ये। पण मला सर्वप्रथम या ठिकाणी सांगावंसं वाटते, खेद वाटतो की आपली जी जयंती आहे एका चौकटीत झालेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एका विशिष्ट धर्माने करावं, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विशिष्ट समाजाने करावं। त्यासाठी मला वाटतं या महापुरुषांना आधी आपण चौकटीच्या मुक्त केलं पाहिजे, बाहेर केलं पाहिजे, तरच आपली खरी जयंती साजरी होईल। विविधतेतून एकता साधणारा आपला हा भारत देश आहे, पण आपण मात्र जयंतीचा आपला एक समाज आहे तो वेगळ्या दिशेला जात आहे वाटतं। तर हे होऊ नये, आपण जी उत्कृष्ट जयंती बक्षीस ठेवलेला आहे सर, अतिशय कौतुकास्पद अशी हे उपक्रम आहे आणि ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण हे सुद्धा ऍड करावं। डीजे मुक्त झाली या वर्षी, पुढच्या वर्षी ह्या चौकटी मुक्त जयंती व्हावी किंवा व्यसन मुक्त जयंती व्हावी असंही मला या ठिकाणी सांगायचं वाटते। आपले जे टीनेजर्स मुलं आहेत, आम्ही पाहतो एक 5वी 6वी पासून मुलं बिघडायला लागलेत। 6वी ते 10वी पर्यंत पालकांना बोलून विशेष आम्ही त्यांना सांगत असतो की आता हे बिघडायचं वय, मुलांकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे। आणि या वयामध्ये जयंतीच्या माध्यमातून असं काय असो, मुलं मला वाटतं थोडंसं एक वेगळाच विचार घ्यायला येतं, यांच्याकडे विशेष लक्ष ठेवून व्यसनमुक्ती जयंती करावी हे एक महत्वाचं आहे। कारण ही पिढी जी आहे ती आपलं भविष्य आहे आणि भविष्यात जर असं निष्काम होऊ लागलं, निष्क्रिय होऊ लागलं, व्यसनाधीन होऊ लागलं तर भारताला पुढे काय आहे, महासत्ता म्हणून कसं भारत पुढे येईल, हे एक दुसरा एक त्यासाठी त्या ठिकाणी मला मुद्दा सांगावासा वाटतो। व्यसनमुक्त, डीजे मुक्त असावी आणि सर्वात महत्वाचं जयंती झाल्यानंतर जी आपण प्लास्टिक मुक्त जी स्वच्छता असते ती स्वच्छताही ठेवणं गरजेचं आहे। मला अभिमानानं सांगा वाटते की मराठा समाजाचा जेव्हा मोर्चा झाला होता, अतिशय स्वच्छता म्हणजे ते मोर्चा झाल्यानंतर ज्याचे त्यांनी जे काही स्वच्छपण म्हणजे केलं होता कचरा ते स्वतः उचलला होता। स्वच्छता म्हणजे स्वच्छता युक्त अशी जयंती व्हावी, सर्वांना प्रत्येकाला अवेअरनेस असावं। तसा महानगरपालिकेचा प्रोग्राम आहे स्वच्छतेचा 100 दिवसामध्ये घेतलेला आहे, पण प्रत्येकाने जर असा अवेअरनेस बाळगला जयंतीच्या वेळेस, कारण ही महापुरुषांची जयंती आहे, त्यांचे विचार काय त्या विचाराला अनुसरून जयंती असावी। स्वच्छता जर ठेवली, जयंती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पाहतो कुठलीही जयंती असो वक्ती पूर्ण स्वच्छता असते, महानगरपालिकेचे कर्मचारी तर करतातच, त्यांचं काम आहे ते स्वच्छतेचं, पण आपलीही जबाबदारी काहीतरी असते, ती जबाबदारी आपण पार पाडावी असं या ठिकाणी मला सांगावं असं वाटते। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की पुस्तक वाचलं तरच आपलं मस्तक सुधारते आणि मुलांना सवय लावणं गरजेची आहे पुस्तक वाचण्याची। कारण हा जो मोबाईल आहे तो मोबाईल अतिशय मुलांना निष्क्रिय बनत आहे। एक छोटा एक जोक आलता व्हॉट्सअपला, एक सांगू इच्छिते जोक आहे, बाकी काही नाही, की मुलगा एक आला आईकडं आणि म्हणाला मला प्रगती करायची आहे, यश मला हे करायचं आयुष्यामध्ये, यश मिळवायचं आई मी काय करू? ते म्हणले तुझ्याजवळ जी मोबाईल आहे की नाही त्याला दगडानं फोडून फेक तरच तू यशस्वी होऊ शकतो। आणि खरंच मला सांगावं वाटते की आता इथं सर्वजण सगळे सन्मान्य आहेत, माता भगिनी पण माझ्या आहेत, कारण जास्त मुलांकडे त्यांचंच लक्ष असते, त्यांना ह्या मोबाईल पासून सगळ्यात महत्वाचं आहे व्यसन हे आपल्याला 5 मिनिटांसाठी बघायला गेलं तर 1-1 तास कधी जातो हे कळत नाही। मुलांना ह्या मोबाईल पासून सुद्धा आपण थोडं परावर्त करून पुस्तकं वाचण्याच्या नादी लागावं पाहिजे, म्हणजे लावलं पाहिजे, त्यांना एक सवय लावली पाहिजे पुस्तक वाचण्याची। आणि जयंतीच्या माध्यमातून आपण नक्कीच हे करू शकतो। एक तुमचा प्रोग्रामच ठेवून टाका मुलांसाठी खास। मला अजून एक गोष्ट सांगायची की पुसद या ठिकाणी माझा भाऊ शिवजयंतीच्या निमित्तानं मला वाटतं एक 10 वर्ष झालं एक शिवजयंती निमित्तानं 100 मार्कांची मुलांसाठी एक स्पर्धा परीक्षा ठेवतो। उत्कृष्ट असा प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे। त्या निमित्तानं त्या महापुरुषांबद्दलची जी माहिती आहे त्यांच्या जीवनाची, फक्त आपण जयंती साजरी करतो, काही जर विचारलं त्यांना मुलांना तर कुठलंही नॉलेज त्यांना नसते। त्यांनी जीवनात किती कष्ट केले हे मिळवण्यासाठी, उगाचच भेटलं नाही, उगाचच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले नाही, 18 तास अभ्यास करावा लागला त्यांना, काय काय कष्ट सहन करावं लागले आपल्या सर्वांना माहिती आहे, पण हे मुलांनाही कळावं। मग त्यासाठी जर आपण एक सामान्य ज्ञान स्पर्धा जर आयोजित केली मुलांसाठी, प्रत्येक शाळेत जाऊन त्यांना म्हणजे सांगून सूचना देऊन,
तर अतिशय चांगला उपक्रम होईल असं वाटतंय. आपण सगळेजण आहोत, समजदार आहोत. मीही जी मदत होईल ती मदत तुम्हाला नक्कीच करेल. माझा भाऊ पत्रकार आहे, त्यांनाच हे आयोजित केलेलं आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगा असं वाटतंय. अतिशय चांगलं होईल. त्यानिमित्तानं मुलांना सगळेच महापुरुष आहेत त्यांच्याबद्दल माहिती मिळेल. कारण इतिहास जो असतो तो इतिहास आपल्याला प्रेरणा देण्यासाठीच असतो. आपल्याला भविष्यात आपली काही चूक होऊ नये, इतिहासातून माहिती घेऊन आपण भविष्य आपलं घडवावं यासाठी इतिहास असतो. आणि या महापुरुषांचा इतिहास जर मुलांना कळाला तर नक्कीच आपलं भविष्य सुद्धा चांगलं घडेल. आणि SP साहेबांनी सांगितलं की नगरसेवकांनी सुद्धा मदत करावी. नक्की आमचे नगरसेवक मदतीला नेहमी तत्पर आहेत आणि जे चांगले लोक आहेत तेच नगरसेवक म्हणून निवडून आले. लीडर की नाही तर आम्हाला एक समाज चांगला घडवायचा आहे, शिस्त लावायची आहे. मुलांना शिस्त लावायची आहे. त्याची बिघडत चाललेली पिढी आहे त्यांना शिस्त लावायची आहे आणि त्यासाठी नक्कीच आमची तुम्हाला मदत राहील. आणि तुम्ही पण एक क्राईम मुक्त जयंती यावर्षीची व्हावी यासाठी मी तुम्हाला विनंती करते की क्राईम मुक्त जयंती व्हावी, कुठलाही क्राईम होऊ नये, विशेष लक्ष तुमचं असावं. आणि एक सर्वात महत्वाचं बॅनर मुक्त महत्वाचा प्रश्न आहे. ज्या ठिकाणी महानगरपालिकेने परमिशन दिलेली आहे त्या ठिकाणी सोडून इतर ठिकाणी बॅनर लावू नये अशी मला या ठिकाणी विनंती करावी वाटते. कारण शहराचं कसं विद्रुपीकरण व्हायलं ते आपण पाहतो. त्यायोगे बॅनर पडून जखमी पण बरेच लोक व्हायले. तुम्हालाच मदत आहे साहेब ही बॅनर मुक्त झालं तर तेवढंच. तर इथं सर्वजण आहेत तर मी एक सांगू इच्छिते, एक विनंती आहे की कमीत कमी लावा बॅनर. शहराचं जे विद्रुपीकरण, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं नव्हतं, त्यांचे विचार आपण दशंभर विचार सांगण्यापेक्षा एखादा विचार आचरणात आणावा असं मला वाटते. तर बॅनरच्या बाबतीत थोडंसं आपण संयम बाळगला, थोडं जिथं परमिशन आहे त्या ठिकाणीच जर लावले बॅनर तर एक चांगला संदेश पण जाईल. नक्कीच चांगली जयंती होईल. आणि एक सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, जर आपण चांगली जयंती साजरी, डीजे मुक्त तर होणारच आहे, तर थोडा हा जो तुमचा जो डीजेचा खर्च आहे तो प्रत्येक शाळेमध्ये जाऊन, शिक्षणासारखं पवित्र कार्य दुसरं कुठलंच नाही जगामध्ये असं नक्कीच मला वाटतं. तर ज्या मुलांना गरजू मुलं आहेत, गरीब आहेत, त्यांना शिकण्याची इच्छा असते, असं बरंच आहेत, त्यांना जर आपण मदत केली, नीट जेईसारखी त्यांना तयारी करायची असते पण पैशाअभावी ते करू शकत नाही, अशा लोकांना जर आपण मदत केली तर नक्की एक चांगलं कार्य आपल्या हातून घडेल असं मला वाटते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो किंवा कुठलीही जयंती असो, मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करते की ह्या ज्या जयंत्या आहेत समानतेवर आधारित, शिक्षण, त्यानंतर एक समाजाला शिस्त लावणारी आणि देशाला विकासाच्या दिशेने नेणारी जयंती व्हावी असं अपेक्षा मी या ठिकाणी करते. आणि माझे 2 शब्द पूर्ण करते. ज्या लोकांना जयंतीचे जे उत्कृष्ट बक्षीस मिळाले त्या सर्वांचे खूप खूप मनापासून अभिनंदन. ज्यांनी परीक्षण केलेलं आहे, परीक्षणासारखं अवघड काम केलेलं आहे, त्यांचं सुद्धा खूप खूप कौतुक करते. धन्यवाद.